काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर भाजपच्या निशाणा, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात। आंतरवालीमध्ये मराठ्यांचा जल्लोष, मनोज जरांगे पोहोचले आंतरवाली सराटीमध्ये। कोकणातल्या मराठ्यांना ओबीसीत आणणार, मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। कुणबी प्रमाणपत्र 17 सप्टेंबरपासून द्या, मराठा आरक्षण आंदोलकांची मागणी। देशभरात होणाऱ्या मतदार याद्यांची पडताळणी, निवडणूक आयोगाची 10 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक। भरपूर भारतीय गुपचूप वापरतात सेक्स टॉयज, वयानं 18 ते 45 वर्ष दरम्यानच्या भारतीयांनी दिली कबुली। बिग बी अमिताभ बच्चन यांना अचानक आठवले मराठीचे उपकार, फेसबुकवर पोस्ट करत व्यक्त केला मराठी शिकण्याचा मनोदय। मुंबई लोकलचा चेहरा बदलणार, लवकरच रुळावरून धावणार एसी वंदे मेट्रो। बीसीसीआय अध्यक्षपदी सचिन तेंडुलकरची शक्यता, तर विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। भारतानं चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 न केला पराभव। धनगरांना कुठं काय वापरायचंय ते चांगलं कळतं, आमदार गोपीचंद पडळकर यांचा जरांगेंना इशारा। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब, सोशल मीडियावर उमटल्या तीव्र भावना। जरांगेंना मराठा समाजातून विरोध वाढला, तर जरांगे मात्र स्वतःवरच खुश, आपला विजय अनेकांना बघवेना, जरांगे यांचं विरोधकांना उत्तर। एअर इंडियाच्या विमानसेवेमध्ये महत्त्वाचे बदल, नागपूर दिल्ली नागपूर विमान आता सकाळी घेणार उड्डाण। अनेकांनी अनुभवला रक्तचंद्र दर्शनाचा थरारक अनुभव, चंद्रग्रहणाच्या दर्शनासाठी विज्ञानप्रेमी सरसावले। भाविकांनी केली ग्रहण काळामध्ये भगवंतांची आराधना, ग्रहण संपल्यावर तीर्थस्थानी स्नानाला गर्दी। ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये आता पारदर्शकता, घोटाळा टाळण्यासाठी 100 रुपयांची पावती फाडूनच केला जाणार अभिषेक। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधकांना पोटशूळ का उठला, चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रश्न। मराठा आंदोलकांवरील 826 गुन्ह्यांपैकी फक्त 86 गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संथ गतीनं कारवाई। लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची टीका। उत्तर भारताच्या आपापसातील मारहाणीत वृद्ध ठार, तर मुंबईत यादव आणि चौहान टोळक्यांमध्ये हाणामारी। हुती बंडखोरांनी केला इस्रायलच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, इस्रायल आणि हुती बंडखोरांमध्ये टोकाचा संघर्ष। नेपाळमध्ये तरुणाईचा नुसता गोंधळ, सोशल मीडिया बंद केल्यानं तरुणाई चिडली।